कन्नड तालुक्यातील नाचनवेली येथील जागृत निसर्गप्रेमी देविदास थोरात यांनी भिकनशावली बाबा परिसरातील अनेक वर्षांपूर्वीचा दगडी पाण्याचा हौद स्वच्छ केला आणि त्यात पाणी भरलंय। उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्याची गरज सर्व जीवसृष्टीला असते, त्यासाठी पक्ष्यांसाठी हा एक महत्त्वाचा उपाय ठरलाय। भिकनशावली परिसरात वड, जांभूळ आणि कडुलिंबाचे वृक्ष असल्यामुळे इथं पक्ष्यांचं वास्तव्य आहे। देविदास थोरात यांनी यापूर्वीही या ठिकाणी स्वच्छता करून पाण्याची सोय केली आहे। प्रत्येकाने आपल्या परिसरात पाणी आणि पाणवठे ठेवून पशुपक्ष्यांची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। या उपक्रमामुळे परिसरातील पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे आणि स्थानिक लोकांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव वाढणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। नमस्कार मित्रांनो, तर मी निसर्ग मित्र देविदास थोरात, नाचनवेल, आणि आज रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी या ठिकाणी आमच्या गावातील या ठिकाणी जागृत देवस्थान या ठिकाणी भिकनशावली बाबा नाचनवेल कोपरवेल या ठिकाणी असलेला हा जो आपण बघताय दगडी हौद आहे आणि हा असंख्य वर्षापासून आहे। मला पण कळत नाही त्या अगोदरचा हा दगडी हौद आहे आणि खूप टिकाऊ आणि मजबूत आहे, कारण हा दगडापासून बनवलेला आहे आणि खरं तर जुन्या वस्तू हे अत्यंत टिकाऊ आहेत। आजही वादळ वाऱ्यासोबत टक्कर घेत ते या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत आणि या ठिकाणी आता उन्हाळा सुरू झाला आहे, तापमान वाढत आहे, उष्णतेचा पारा वाढला, त्यामुळं पशु पक्षी प्राणी आणि आपल्याला देखील या ठिकाणी तहान लागते। वारंवार सावली, थंड पेय आपल्याला गरज भासते मित्रांनो, आपण घेऊ शकतो, परंतु जे पक्षी आहे, प्राणी आहेत या ठिकाणी वडाचं झाड आहे, जांभूळ आहेत, लिंब आहेत, घनदाट या ठिकाणी, आणि त्यामुळं या ठिकाणी 24 तास या वडाच्या झाडावर पक्षी आणि चिमण्या चिवचिवाट करत असतात आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आता नदीमध्ये पाणी होतं, परंतु आता नदी आटलेली आहे। नुकत्याच काही दिवसामध्ये आता या ठिकाणी 100% आटणार आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आता या हौद मी गेल्या 3-4 तासापासून साफ करत आहे आणि सगळं साफसफाई करून यामध्ये असंख्य दगडं होते, हे सगळे दगडं वगैरे बाहेर टाकले आणि त्यानंतर आता आपण याला झाडून स्वच्छ केलेलं आहे आणि याला पाणी आपण स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचं आहे, जेणेकरून पक्षी, पाखरं, पाळीव प्राणी असतील, शेळ्या, जनावरं इथं पाणी पितील मित्रांनो, आणि खूप समाधान आणि आनंद आहे याच्यामध्ये मित्रांनो। याच्यापेक्षा मोठी सेवा आणि पुण्य नाही आहेत। याच माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो, निस्वार्थ सेवा, निस्वार्थ श्रमदान आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपलं काम करत राहा मित्रांनो। या ठिकाणी नक्कीच आपल्याला पुण्य आणि समाधान मिळतं आणि याच पद्धतीने आज या ठिकाणी निस्वार्थ काम केलं आणि खूप आनंद वाटला, समाधान वाटला, खूप छान। पुन्हा धन्यवाद। आपल्या परिसरात बी असं काहीतरी असेल तर स्वच्छ करा। निवांत वेळेमध्ये इतरांसोबत गप्पा मारण्यापेक्षा 1-2 मित्र आपण घेऊन या ठिकाणी स्वच्छ करा आणि चांगलं काम करा आणि त्याचा आनंद पण तुम्हाला मिळेल आणि गावामध्ये काहीतरी चांगलं केल्याचं आपल्याला समाधान वाटेल मित्रांनो। एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोला शहरात